आत्ता आपण आहोत पाटण तालुक्यातील श्री संत तुकाराम विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मल्हारपेठ येथे. अगदी स्थापनेपासूनच या विद्यालयाचा वारसा, या विद्यालयाचं दैदिप्यमान यश आणि वृद्धिगंत होणारी यशवृद्धी आणि त्याला साजेशी अशी व्यक्तिमत्व, आतापर्यंतचे मुख्याध्यापक आणि या सगळ्या गोष्टी प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, सर्वांच्या माध्यमातून आज सतर्क इंडिया न्यूज आयोजित आपण पाहताय की सतर्क इंडिया वेगवेगळे एक समाजाचं देणं लागत असतो आणि समाजाचं देण एक माणसातला माणूस शोधणं म्हणून आतापर्यंत विविध उपक्रम राबवले गेले आहेत. जसं की गौरी गणपती असेल, त्यासोबतच सौभाग्यवती असेल, वृक्षारोपण असेल, संघर्ष रागिनी पुरस्कार असेल, अशी विविध कामं करून आज वेगळा ठसा समाजात उभारला आहे सतर्क इंडियाने. आणि त्याचंच औचित्य साधून आज संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन, नियोजन आणि आयोजन सतर्क इंडिया संपूर्ण टीम केलं होतं आणि त्याला सहकार्य लागलं ते आदरणीय प्राचार्य माननीय संजय सुमन शिवाजी पवार यांचं की मी होणार शास्त्रज्ञ. आणि खरोखर आज इथं अवतरल्याचा अनुभव आला. एका विनंतीला मान देऊन येणारे आदरणीय देशमुख सर, इस्रोला काम करणारे देशमुख सर, APJ अब्दुल कलाम यांच्या सोबत रूममेट म्हणून असणारे देशमुख सर, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, अभ्यासक्रम मंडळ याच्यामध्ये कार्यरत असणारे देशमुख सर आणि एका नाशिक जिल्ह्यातून, खेडेगावातून जन्म झाले हे चिखलातलं कमळ आज इथे आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 80,000 कोटीचा मालक पुस्तकी संपत्ती सांगतोय, खूप महत्वाचं आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, खरंच वाचन करा, कारण AI तुमची थॉट प्रोसेस संपवते. शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट आज NDA मध्ये शिकवली जाते. सर, परदेशात मी गेलो, अनेक विद्यापीठांमध्ये, हार्वर्ड पासून अनेक विद्यापीठात गेलो, तिथे शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट शिकवली जाते. आम्ही अभ्यास केला पाहिजे आधी हा. स्वामी विवेकानंद प्रेरणास्थान असं जगातल्या अनेक लोकांचं आहे की जे तुमच्या संस्थेचं नाव आहे. अभिमान वाटतो मला याचा की ह्या संस्थेला हे नाव कसं सुचलं मला माहित नाही. काय आहे होतं पुस्तक? त्या पुस्तकाचं नाव सांगतो शिफ्टेड पॉवर. म्हणजे काय? पॉवर इज शिफ्ट. म्हणजे काय? पूर्वी मसल इज पॉवर, ताकद ज्याच्यात असेल तो राज्य करायचा. त्या पॉवर शिफ्ट टू द इकॉनॉमी. ज्याच्याकडे पैसा आला त्याची ताकद झाली. पण टुडे नॉलेज इज पॉवर. That power is shift to the knowledge. ज्ञान मिळवा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या खिशात पैसा नको आहे, तुमच्या मागे पैसा आहे. आजच्या कार्यक्रमाविषयी एक शास्त्रज्ञ म्हणून काय सांगाल की खरंच आमच्या शाळेतले शास्त्रज्ञ होणार का? 100% या शाळेचे शास्त्रज्ञ होऊ शकतात. संस्थेचं नावच स्वामी विवेकानंद आहे. त्यांनी सांगितलं होतं, भारत जर बदलायचा असेल तर मला 100 लोक फक्त द्या, युवक द्या, भारत बदलू शकतो. आणि शाळेचं व्यवस्थापनामध्ये सर्वात मला एक मुद्दा आवडला, तो म्हणजे स्वच्छता. एवढं पूर्ण मी ग्राउंड पाहत होतो, कारण ग्राउंडवर माझं जास्त लक्ष होतं. ते ग्राउंड अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि अशा प्रकारचं नियोजन आहे. सर्वत्र स्वच्छता आहे आणि शिक्षकांची शिस्त, जे शाळेला शिस्त लावणारा सवयीला शिक्षकच आहे, त्यांची शिस्त आणि नंतर विद्यार्थ्यांची शिस्त, ह्या दोन्ही मला पाहायला मिळाल्या. मुलांमधली अत्यंत प्रचंड असणारी ऊर्जा आणि शिक्षणमध्ये असणारी ऊर्जा ही शाळेचं भांडवल आहे. आणि ते या ठिकाणचे जे प्रमुख आहेत पवार सर, हे समर्थपणे सांभाळतायत. आणि माझी खात्री आहे की इथले मुलं नक्की पुढे आयुष्यामध्ये मोठे होतील, त्यांच्या आवडीचं आणि त्यांना समाधान लावेल असं करिअर त्यांनी करावं. शास्त्रज्ञ, सायन्स आणि शास्त्रज्ञ खूप जवळच. माय लेकीचं नाळ, आईचं मुलाचं असतं तसं नाळच नाही का, एक नाळ तुमची. परंतु तरी सुद्धा जग म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व आहे की नाही, हा श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धा कोणावर ठेवावी, ज्याने त्याने ठरवावं. पण आपण एक शास्त्र, आई सुद्धा माझी देव असू शकते, माझी बहीण देव असू शकते. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बहिणीसाठीच योगदान कबूल केलेलं आहे. त्यामुळे मला जो सहकार्य करतो, जो माझ्यात एनर्जी तयार करतो, ज्याच्या आठवणीने मला ऊर्जा मिळते, तो माझा देव आहे. फक्त तो देव आणि त्याचं नातं किंवा त्याचे जात
समाजात आणू नये, आपल्या घरापर्यंत ती सीमित ठेवावी असं मला वाटतं. बाबासाहेबांबद्दलचं कौतुक वाटतं, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. त्यांनी अनेक ग्रंथ वाचले, जगात फिरले पण बुद्धिझम ज्यावेळेस त्यांनी वाचला, बुद्धाबद्दलचे विचार वाचले, तर त्यांच्या मनात आलं शांतता पाहिजे. आणि त्यांनी हे संपूर्ण अभ्यास केल्यानंतर ठरवलं. त्यांनी जातपात मानली नाही, परंतु समाजाचा सर्व अभ्यास केल्यावर त्यांनी ठरवलं की बुद्धासारखा माणूस नाही, त्याला आपण जातीत बांधू नये असं मला वाटतं. कारण जगभर शांततेचा नारा आता द्यावा लागतोय. आणि बाबासाहेबांनी येवल्या या गावामध्ये मी बुद्ध धर्म स्वीकारणार याची घोषणा केली. याची खूप मोठी हिस्ट्री आहे. कारण मी येवल्याजवळ असणाऱ्या अंदरसूल गावचा आहे, 6 मैलावर असणारं गाव आहे. मला आठवतंय की औरंगाबाद विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देत असताना मी स्वतः जेलमध्ये गेलेलो आहे. त्याच्या आंदोलनात मी होतो. याचा अर्थ असा की आम्ही विचाराला मानतो, आम्ही जातीला मानत नाही. त्यांचा विचार सगळ्यात महत्वाचा होता. सर्वांचा विचार जागृत ठेवावा याच्यासाठी नावं द्यायची असतात. पुणे विद्यापीठाचं नाव बदललं कारण सावित्रीच्या लेकींना प्रेरणा मिळाली. नावात काय हे म्हणतो ना, नेपोलियनचं मला नाव आठवतं, नावात सर्व काही आहे असं माझं मत आहे. त्यामुळे नाव महत्वाचं आहे आणि ते प्रेरणेसाठी असावं. आज सतर्क इंडिया या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या श्री संत तुकाराम विद्यामंदिर मल्हारपेठ या ठिकाणी डॉक्टर दिलीप देशमुख यांचं जे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं, हा एक आमच्यासाठी अनमोल ठेवा आहे. कारण आयुष्यामध्ये एकदा तरी एखाद्या वैज्ञानिकाच्या समोर बसण्याची संधी मिळावी, त्यांचा सहवास लाभावा अशी मनामध्ये आलेली इच्छा ही आज या सतर्क इंडियामुळे आज पूर्ण झालेली आहे. याचबरोबर त्यांचं जे व्याख्यान आमच्यासाठी आयोजित करण्यात आलेलं होतं, या व्याख्यानामधून जी ऊर्जा मिळालेली आहे, या ऊर्जेचा वापर हा विद्यार्थी घडवण्यासाठी अजून चांगल्या पद्धतीनं आम्ही करू शकतो असं मला वाटतं. खरंच एक चांगला दिवस म्हणून माझ्यासाठी आहे. कारण आज देशमुख सरांच्या वतीने जे व्याख्यान आयोजन केले होते, त्यामधून जे वैज्ञानिक म्हणजे समोर बसून त्यांच्या जे विचार त्यांचा ऐकण्याचा योग आला, यातून आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगली प्रेरणा मिळेल, एक चांगली ऊर्जा मिळेल. आणि याचं सर्व श्रेय सतर्क इंडिया संतोषी जगदाळे मॅडम, विराट सर यांना देतो. त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम म्हणजे खूप वेळ झाला म्हणजे होत असताना देखील ज्यावेळी सर बोलायला उभे राहिले, म्हणजे तो तास कसा गेला, त्यांचे जे उदाहरणं एक एक बाहेर पडत होते, त्यातून खरंच ती प्रेरणा आहे, ती ऊर्जा आहे. आणि ते आमचे विद्यार्थी घेतील, आम्ही देखील घेऊ. आणि आमच्या विद्यालयातील एखादा का वैज्ञानिक होणार नाही यासाठी आम्ही सदैव आमची धडपड चालू असेल. या सप्ताहाचा समारोप त्यांनी जवळजवळ 1 तास उगवत्या भाषेमध्ये साध्या आणि सोप्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी एक मोलाचा संदेश दिला, वाचाल तर वाचाल. आणि दुसरा एक संदेश दिला, खरोखरच आम्ही विद्यार्थ्यांना देतो, परंतु त्यांनी मौलिक भाषेमध्ये दिला की चांगल्याच्या संगतीत राहा. आणि त्यांनी त्यासाठी एक गोष्टही सांगितली, म्हणजे आपण जर चांगल्याच्या संगतीत राहिलो तर निश्चितच आपल्याला फायदा होईल. या ठिकाणी शास्त्रज्ञ डॉक्टर देशमुख साहेब आले, त्यांनी आमच्या मुलांना आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर सतर्क इंडिया न्यूज चॅनेलचे संस्थापक म्हणा संतोषी जगदाळे मॅडम आणि विराट सर यांचंही अभिनंदन करतो. असे प्रतिभावान शास्त्रज्ञ की ज्यांनी अब्दुल कलामांच्या बरोबर काम तर केलंच, पण त्यांचे रूममेट म्हणून सुद्धा काही काळ घालवलेला होता. आणि त्यांच्या बरोबर काम करणारा माणूस कशा पद्धतीचा असतो, त्यांच्या शेजारीही मला बसण्याची संधी मिळाली प्रत्यक्षपणे, अतिशय चांगल्या पद्धतीचं की जे मी वर्णनही करू शकत नाही असं आपलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना
आमच्या सर्वच शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना झालं. यामाग खऱ्या अर्थानं ज्या वेळेला विवेकानंद सप्ताह आमच्या सर्व 350 शाखामध्ये 12 जानेवारी ते 19 जानेवारीच्या दरम्यान साजरा होत असतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, केवळ गुणात्मक नाही तर सर्वांगीण विकास होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यामध्ये अगदी चित्ररथापासून ते वेगवेगळ्या व्याख्यानापर्यंत सुद्धा आयोजन केलं जातं. खेळापासून ते पूर्णपणे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा अतिशय देखणं आणि जेवढं शक्य आहे असं चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही राबवतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सतर्क इंडिया न्यूज महाराष्ट्र यांच्या मार्फत आम्हाला अशा एका थोर शास्त्रज्ञाचा सहवास लाभला आणि खऱ्या अर्थानं माझ्याबरोबरच त्यांचंही काम तेवढं अतिशय महत्वाचं आहे. ते समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्भीडपणे आपलं मत मांडत असतात आणि अशी निर्भीड व्यक्तिमत्व सातत्यानं चांगल्या पद्धतीनं कार्य करत राहिला तर विद्यार्थी, शिक्षक आणि सगळ्या पालकांमध्ये अशा चांगल्या कार्यक्रमाचा मेसेज निश्चितपणे जाऊ शकतो. सतर्क इंडिया त्याचबरोबर तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की माझे विद्यार्थी असेच काहीतरी आपल्या मधील गुण घेऊन घडावेत आणि तेच जर निश्चितपणे घडतील याची तुम्हीही ग्वाही दिलेली आहे आणि आम्हालाही त्या पद्धतीत निश्चितपणे वाटतं. माझे सर्व सहकारी अतिशय मनापासून कार्यरत असतात. निश्चितपणे मला त्यांचाही अभिमान आहे. विवेकानंद सप्ताह आज याची सांगता झाली आणि खरोखर शेवट गोड झाला. आजचा दिवस होणे नाही, खरंच तर तुमच्याही दातृत्वाला, नेतृत्वाला आणि कृतित्वाला आपल्या सतर्क इंडियाचा मानाचा मुजरा. आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदमसह सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता वायदंडेसह व कॅमेरा म्हणून विशाल विषयसह संतोषी जगदाळे, सतर्क इंडिया. पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात.